नदी हे तीन प्रकारचे कार्य करते. नदीचे शरण कार्य अथवा खनन कार्य, दुसरं आहे नदी वहन कार्य करते आणि तिसरं संचयन अथवा भरण कार्य करते. म्हणजे नदीचे तीन प्रमुख अशी कार्य आहेत. एक म्हणजे खनन, दुसरं वहन आणि तिसरं संचयन. मग ही नेमकी कोणत्या ठिकाणी खननाचं कार्य करते, कोणत्या ठिकाणी वहनाचं कार्य करते अथवा भरणाचं कार्य करते, हे आपण समजून घेऊ. नदीचं जे काही शरण कार्य आहे ते प्रामुख्याने डोंगराळ भागात, उंच पर्वतात अशा ठिकाणी होत असलेलं दिसून येतं. कारण अशा या डोंगराळ भागामध्ये नदीचा प्रवाहाचा वेग हा जास्त असतो. ती तीव्र उतारावरून वाहत असते. त्यामुळे नदी प्रवाहामध्ये मोठमोठ्या दगडगोट्यांना वाहून नेण्याची क्षमता निर्माण होते. असे मोठमोठे दगडगोटे हे नदी पात्रावर आपटले गेल्यामुळे त्या ठिकाणी उभे खनन जास्त झालेले दिसून येते. यामुळेच नदीचे डोंगराळ भागात पात्र हे खोल असलेले दिसून येते. नदी पात्राची रुंदी मात्र त्या ठिकाणी कमी असलेली दिसते. अशा या नदीच्या पर्वतीय भागामध्ये नदीला उपनद्या या कमी असतात आणि अशा या नदीच्या शरण कार्य ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी विविध भूरूपांची निर्मिती होते. ही भूरूपे म्हणजे कोणती? तर व्ही आकाराची दरी, घळई, निदरी, धावत्या, धबधबे, प्रपात गर्ता, रांजणखळगे, गिरिपात अशा या शरण कार्यामुळे विविध भूरूपांची निर्मिती होते. आपण विस्ताराने पुढच्या स्लाइड मधून समजून घेणार आहोत. याबरोबरच आपण नदीचं वहन कार्य हे समजून घेऊ. नदीचे वहन कार्य प्रामुख्याने पठारी भागातून होत असते. वहन कार्य म्हणजे दगडगोटे किंवा गाळ हा वाहून नेण्याचं कार्य. बघा, वाहून नेत असताना नदी प्रवाहाचा वेग हा मध्यम असतो. म्हणजे एका ठिकाणचा गाळ उचलून दुसऱ्या ठिकाणी फेकून देणे हे कार्य प्रामुख्याने या नदीच्या वहन कार्यामध्ये असते. उतार हा कमी असतो. अशा ठिकाणाहून नदी ही वाहत असते. त्यामुळं मोठे दगडगोटे हे वाहून नेण्याची क्षमता ही नदीमध्ये नसते. लहान आकाराचा गाळ मात्र जास्त स्वरूपात एका ठिकाणाहून पुढच्या ठिकाणी ढकलला जातो. अशा या क्रियेमधून वहनाची क्षमता ही प्रभावीपणे नदीच्या या पठारी भागामध्ये होत असते. अशा नदीच्या या वहन कार्यामुळे उभ्या खननापेक्षा आडवे खनन हे पात्राचे झालेले दिसून येते. मात्र नदीच्या वहन कार्याच्या ठिकाणी पात्राची खोली आपल्याला कमी दिसून येते. कारण वाहून आणलेला गाळ हा नदी पात्रामध्ये वाहत असताना साचलेला दिसून येतो. अशा या वहन कार्य होत असताना नद्यांना अनेक उपनद्या येऊन मिळालेल्या असतात. त्यामुळे विविध उपनद्यांनी वाहून आणलेला गाळ हा नदी पात्रामधून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहत गेलेला दिसून येतो. अशा विविध नद्या एकमेकींना एकत्रित उपनद्या एकमेकींना येऊन मिळाल्यामुळे नदी पात्राची रुंदी वाढलेली असते. अशा या वहन कार्यामुळे नदीला नागमोडी वळणे प्राप्त झालेली असतात. नदीचे संचयन कार्य हे मैदानी प्रदेशात होत असते. नदीचा प्रवाहाचा वेग हा मैदानी प्रदेशात खूपच कमी असतो. त्यामुळे नदी ही प्रामुख्याने मंद उतारावरून वाहत असते. अशा मंद उतारावरून वाहणारी नदी हिची गाळ वाहून नेण्याची क्षमता कमी असते. कारण प्रवाहाचा वेग जर का जास्त असेल तरच गाळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेला जाईल. मात्र जर का पाण्याला वेगच कमी असेल तर त्या ठिकाणी मात्र नदी ही गाळ वाहून नेण्याच्या ऐवजी तो नदी पात्रातच संचयन करायला सुरुवात करते किंवा भरण करण्यास सुरुवात करते. मग हे भरणाचं कार्य कोठे आढळतं? तर प्रवाह मार्गात जेथे जेथे अडथळे निर्माण होतील त्या त्या ठिकाणी आपल्याला नदी
प्रवाहाच्या मार्गामध्ये संचयनाचं कार्य दिसून येतं. याबरोबरच नदी पात्राने वाहून आणलेला गाळ हा दोन्ही काठांवर देखील साचला जातो आणि त्यामुळे नदीचं संचयन किंवा भरण कार्य, निक्षेपण कार्य हे पात्राच्या किंवा पात्रामध्ये व त्याचबरोबर काठांवर देखील होत असतं. अशा या नद्यांना अनेक उपनद्या येऊन मिळत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गाळ हा साचला जातो. या गाळ साचण्याच्या क्रियेमधून विविध अशी भूरूपे तयार होतात. 1. पंखाकृती मैदाने, 2. पूर मैदाने, 3. पूरतट, 4. नागमोडी वळणे, 5. धनुष्याकृती सरोवरे, 6. त्रिभुज प्रदेश, 7. समतलप्राय मैदाने अशी ही तयार झालेली दिसून येतात. ही सर्व भूरूपे आपण सखोलपणे पुढच्या स्लाइडमध्ये समजून घेऊ. या ठिकाणी पहिलं भूरूप आपण समजून घेतोय ते म्हणजे व्ही आकाराची दरी. परीक्षेमध्ये, लेखी परीक्षेमध्ये आपण लिहित असताना कशा पद्धतीने आकृत्या काढाव्यात या आकृत्या देखील या स्लाइडमध्ये दर्शवलेल्या आहेत. पहिलं भूरूप आपण समजून घेऊया ती म्हणजे व्ही आकाराची दरी. व्ही आकाराची दरी ही प्रामुख्याने डोंगराळ व पर्वतीय प्रदेशात आढळून येते. हे डोंगराळ व पर्वतीय प्रदेशातील भूरूप आहे. या ठिकाणी आपल्याला व्ही आकाराची दरी ही दिसून येते. नदी जास्त उतारावरून वाहत असते, त्यामुळे नदी प्रवाहाला वेग जास्त असतो. या नदी प्रवाहात असणाऱ्या गाळाचा जोरदार आघात तळावर पडत असतो. त्यामुळे तळ हा जास्त गतीने खोदल्या जाण्याची क्रिया घडते. नदी पात्राचा तळ हा जास्त खणला जाऊन नदीस व्ही आकार प्राप्त झालेला दिसतो. गोकाक या ठिकाणी नदीने व्ही आकाराची दरी ही तयार केलेली स्पष्टपणे जाणवते. याशिवाय डोंगराळ भागांमध्ये अनेक ठिकाणी अशा व्ही आकाराच्या दरी आपल्याला तयार झालेल्या दिसून येतात. नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपांमधील घळई हे महत्वाचे भूरूप आहे. तीव्र उताराचे काठ, अरुंद व खोल पात्र असणाऱ्या दरीला घळई असे म्हणतात. आकृती ही अशा पद्धतीने परीक्षेमध्ये काढावी. आता या ठिकाणी ही जी काही घळई आहे हिची आपल्याला गुणधर्म समजून घेऊयात. पहिला गुणधर्म सांगितला की तीव्र उताराचे काठ आहेत. बघा या आकृतीमध्ये आपल्याला या फोटोमध्ये तीव्र उताराचे काठ हे आपल्याला नदीचे दिसून येतात. त्याचबरोबर जी पात्र आहे ते खोल आहे. बघा या ठिकाणी नदी पात्र हे खोल आहे. याखेरीज हे जे काही खोल पात्र आहे ते अरुंद आहे. या ठिकाणी नदी पात्राची रुंदी ही मात्र कमी आहे. म्हणजेच तीव्र उताराचे काठ आणि अरुंद पात्र असणारी ही जी काही खोल दरी आहे या दरीलाच प्रामुख्याने घळई असे म्हणतात. डोंगराळ प्रदेशामध्ये ज्यावेळेस नदी असते तेव्हा तिला नदीचा पहिला टप्पा किंवा बाल्य अवस्था असं म्हटलं जातं. आपण नदीच्या विविध अवस्था या वेगळ्या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. मात्र ही जे काही भूरूप आहे हे नदीच्या पहिल्या टप्प्यात किंवा बाल्यावस्थेतील भूरूप आहे हे मात्र लक्षात ठेवूयात. ही घळई कोणत्या ठिकाणी निर्माण होते तर ज्या ठिकाणी प्रवाहाचा वेग जास्त आहे आणि जोरदार तळावर आघात होत असतो त्यावेळेस ही घळई ही निर्माण होत असते. ज्यावेळेस नदी ही उभ्या दिशेने म्हणजे तळाची झीज जास्त करत असेल आणि तुलनेने काठाची झीज ही कमी करत असेल तर नदीचे पात्र हे खोल होण्याची क्रिया ही जास्त घडते. परिणामी नदी पात्र अरुंद राहून खोल खोल होत जाते आणि नदी काठ हे मात्र भिंतीसारखे तीव्र उताराचे असतात. तेव्हा अशी ही नदीची घळई तयार झालेली दिसून येते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे
जबलपूर शेजारी नर्मदा नदीने अशा पद्धतीची घळई निर्माण केलेली दिसून येते. यालाच भेड़ाघाट या नावाने ती प्रसिद्ध आहे. भेड़ाघाट या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अशोका या सिनेमामध्ये शूटिंग केलेलं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला नर्मदा नदीची घळई ही दिसून येते. ही नर्मदा नदीची जी काही घळई आहे ती घळई सर्वसाधारणपणे 250 फूट खोल आहे आणि जवळपास 250 फूट खोल असताना तिच्यामध्ये 200 फुटापेक्षा जास्त पाणी असलेलं दिसून येतं. सर्वसाधारणपणे यावरून आपल्याला लक्षात येईल की नदीचे काठ हे किती खोल पद्धतीने खोदले गेलेले असतात. अशा पद्धतीचं जे काही भूरूप आहे त्यालाच घळई असे म्हटले जाते. या घळई निर्माण होत असताना नदी प्रवाहाचा वेग हा जास्त असावा लागतो. इथे शेजारील स्लाइडमध्ये आपल्याला आपल्या भारताच्याच उत्तरेकडील भागामध्ये वाहणारी जी काही सतलज नदी आहे, या सतलज नदीने असा घळईसारखं भूरूप हे तयार केलेलं दिसून येत आहे. या ठिकाणी नदी पात्र हे खोल आहे. याशिवाय नदी प्रवाहाचा वेग जास्त आहे आणि अशा पर्वतीय भागामध्ये ही घळई निर्माण झालेली दिसून येते.